आपण हिंदू मध्ये आहोत, हिंदुस्थान मध्ये राहतो. म्हणतो कंबर बांधून कोणाही जीवाचा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि पूजा करीत करीत द्वेष करतो. लक्षात घ्या, हनुमंतराचे कोणाले काळणी मला बघितलं बा त्या साधूला महाराजाला इतका आनंद वाटला त्या हनुमंतराला. एक लंकेत एक माणूस भेटला होता, दुसरा भेटला म्हणजे साधू आपल्या जातीचा. जातीला जात भेटली. तंबाखू खाणाऱ्यानं चुन्नेवाल्याला जर भेटलं आणि त्याच्या हिरवी जर केशात डब्बी राहिली त्याचा जीवच मेलेला कोणा पडत. बिडी ओढणाऱ्याला बिडी ओढणारा गाठ पडावं, दारुड्याला दारुड गाठ पडावं, घंटाभर रडते गळ्याला पडून. एखाद्या विचार का रडता रे, तसलं प्रेमच नाही महाराज आमचं कुणावर. त्याला बी नाही माहित, मला काय माहिती कर म्हणून. तसं संताला संत गाठ माझी जातीचे मज भेटू कोणी भेटले. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. हनुमंतराने साष्टांग दंडवत घातला. हे तर बनावट साधू होता. त्यानं रामकथा लावलं. हनुमंत रामकथा आवडत होती. वता कपडतो राम राम तो कालचा पुत्र दशरथाचा सर्व भक्ताचा आराम राम. चालू झालं मग त्याचं नाव होतं ते राम नाम जपना पराया मालापना. त्याचा मंत्रच होता. हनुमंताला नमस्कार केला, रामायण सगळं ऐकलं. म्हणले आता मला वेळ होते दिवसगाठी जायचं. त्यांनी म्हणजे थोडं जेवण करून जा, पाणी पिऊन जा. जेवण तर करतच नाही म्हणजे मालकाचं काम करायचं. आपण पंढरपूरला वारीला जातो, आधी कीर्तन झाल्यावर मग पंगत राहते. तुम्ही जाता वारीला बघा, आधी कीर्तन आणि मग पंगत, आधी भजन आणि मग भोजन. इकडं जरा आपल्याकडे उलट आहे. आधी शिरा अंकुर कडवी फिरा पुन्हा वाटलं याने तर लावून जाऊन घरी. म्हणजे आता महेश महाराजांनी एकदा मला म्हणले, महाराज असं करा गुरुजी, कीर्तनाची वेळच बरोबर झाली. 7 ते 9 कीर्तन, 9 ते 10 जेवण, नेट गावाकडं. बरं आम्ही तसंच केलो औषध महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे. राम मंदिराची स्थापना केली. 7 ते 9 कीर्तन, जेवढे माणसं आली तेवढ्याला भोजन. आणि ही एवढी जे आहेत का एवढेच खरी आहे. एवढ्यालाच इटिंग अँड गोईंग, दुसरं कोणा नाही. पाहिल्या बरोबर आनंद वाटला. त्यामुळे जेवत नाही, पाणी प्या. तिथं जाऊ तळ्यामध्ये पाणी प्या. तळ्यामध्ये हनुमंतरा गेले, पाय मध्ये बुडणार का मगरीनं पायाला धरलं. छटका दिल्याबरोबर बाहेर येऊन पडली. संताच्या पायाचं रजकण लागल्याबरोबर तिचा उद्धार झाला आणि ती आकाशामध्ये. तिचं नाव विद्युन मालनी. लागता संताचे पाय अपजय कदान होय. उद्धार झाला, वर गेले. हनुमंता सावधान. ही जी आहे का महाराज दाडेल दाडेल महाराज, ही बसलाय का नाही जप करीत, ही महाराज न हो म्हणले. कोण मग रावणाचा मामाय तुला अडवायला प्रयत्न करून आलाय. मग कस करू मावशी, ह्याला एका बुक्कीत खलास कर म्हणतात. हनुमंताला बुक्की कशाला, आपणच जाऊन त्याच्या अंगावर पडला. मधल्यामध्ये 100 तुकडे झाले. शतचूर्ण झाले शरीर कपी भारावरी पडता. मधल्यामध्ये 100 तुकडे झाले. माझा सांगायचा उद्देश असलेल्या साधू वेगळा आणि संत वेगळा. झाले ते साधू आणि आले ते संत. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. त्या संत महात्म्याला तुम्ही शरण घ्या. हो, शरण गेल्यानंतर जीवाचा उद्धार आहे. म्हणून संत महात्म्याला शरण जाऊन तुकाराम महाराजाला विचारलं बहुजन समाजानं, महाराज भगवान परमात्म्याची आवड काय? तुकोबाराय म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. आवडीचे प्रकार 3 आहे. देवाला एक आवडतं, जीवाला एक आवडतं आणि संताला एक आवडतं. जीवाला काय आवडतं? नुसता संसार आवडतो.
विषय ओढी फुलली जीवा विषय ओढी फुलली जीवा आकाशात कोण करील जीवा आकाशात कोण करील जीवा नुपते नारायणी भाव नुपते नारायणी पावती पावन देवा कोण दुःख हरी कोण दुःख हरी पावनी Bye.